हर हर महादेव सीताराम मित्रांनो. तर आज आपल्याला विद्यावासिनींचं दर्शन करण्यासाठी जायचं होतं, पण आपण काय पोहोचू शकलो नाही. पोचणार होतो पण 5 वाजले होते. चहा पिण्यासाठी या ठिकाणी थांबलो होतो मी. तर या हॉटेलच्या एक म्हणजे काका आहेत, मालकाचे वडील आहेत. तर त्यांनी आपल्याला थांबवलं. ते म्हणते कोरा खूप खतरनाक कोरा आहे या ठिकाणी, तू या ठिकाणी थांब, तुझी आम्ही राहण्याची म्हणजे तुला विश्रामाची व्यवस्था करून देतो. तर हे 4 पायी हे पाहू शकताय. आणि आपल्यासोबत आहे स्लिपिंग बॅग, जी की -20पर्यंत ॲडजस्ट करू शकतो. आणि बाहेर पूर्णपणे कोर आहे, वरून धुके देखील पडत आहे. बाहेर जर गेलं की नॉर्मल वल्ल झाल्यासारखं वाटते. तर पाहू शकते असल्या खतरनाक परिस्थितीमध्ये तुमचा भाऊ सायकलने प्रवास करतो आहे एवढ्या थंडीमध्ये. ही थंडी तर काहीच नाही, पण ज्यावेळेस वर आपण हिमालयाच्या त्या साईडला होतो, केदारनाथ बद्दल, त्यातला भयंकर थंडी होती. आणि हे स्लिपिंग बॅग आहे, ज्यावेळेस आपल्याला कुठं म्हणजे व्यवस्थित ठिकाण भेटत नाही, आपण हिच्या सहारे रात्रीचा विश्राम काढतो. तर पाहू शकता पत्रे आहेत, पूर्ण पत्रे आहेत. तर थंडी वाजते, पण स्लिपिंग बॅग असल्यामुळे आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण की हे -20पर्यंत मॅनेज करते. त्यामुळे जे काही आपले ट्रॅव्हलिंग भाऊ करत असतील तर स्लिपिंग बॅग घेऊन नक्की प्रवास करा. खूप फायदेशीर आहे आणि खूप तुम्हाला याच्यापासून खूप फायदे देखील आहेत. आणि हे एक सहारा देखील बनते तुमचं. तर आता आजचं विश्राम इथंच होणार आहे आपलं. तर जे कोणी व्हिडिओ पाहत असेल, व्हिडिओ शेअर करून आयडियल नक्की फॉलो करा. तुम्हाला सर्वांना ऐकून हर हर महादेव सीताराम.